मित्रांनो नमस्कार. शिंदे ॲग्रो फार्मच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अभिजित शिंदे. आपण सरकारमान्य गावरान जातींमध्ये काम करतो, ज्याच्यामध्ये कावेरी, सोनाली, ब्लॅक ऑस्ट्रोलॉप, RIR, बाहेरच्या देशांमधली ब्रह्मा, बँटम, टर्की ह्या सगळ्या जातींमध्ये आपण काम करत असतो. त्याची पिल्लंही आपण सप्लाय करतो. आपण आहे ना दरवेळेस शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येत असतो. आता ज्यांच्या बागा आहेत, ज्यांच्या नारळाचे, चिकूचे किंवा अशा वेगवेगळ्या फळझाडांची बाग असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप भारी आहे. आता या शेतकऱ्यांचा एक क्वेश्चन होता की आपण फक्त मुरुम टाकला तर चालेल का खाली? तर मित्रांनो, मुरुम नाही चालणार आपल्याला. कारण की मुरुम ज्यावेळेस आपण टाकतो आणि पक्षी त्याच्यावर ठेवल्यानंतर पक्ष्यांची जी विष्ठा असते, ते विष्ठा त्या मुरुममध्येच अडकून राहते. ते आपल्याला क्लीन करता येत नाही. त्याच्यामुळे ते जे बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या मुरुमामुळे खूप वाढलं जातं. दुसरी गोष्ट आहे की मुरुम टाकल्याने काय होतं की ज्यावेळेस पाऊस वगैरे चालू होतो ना, त्यावेळेस जमीन जी आहे ना पूर्णपणे गार पडते आणि गार पडल्यानंतर पक्ष्यांचा जो पाय तो मॅक्झिमम मुरुमवर असल्यामुळे काय होतं की तो थंड होतो आणि अशा वेळेस तुम्हाला सर्दी किंवा CRD असा रोग त्यांना होतो. तुम्ही आता इथं बघू शकता की त्यांनी शहाबादी फरशी साईडला लावलेल्या आहेत. कमी खर्चामध्ये एकदम छान आणि उत्तम असं शेड त्यांनी बनवलेलं आहे. शहाबादी फरशी तुम्ही बघू शकता चारही बाजूने लावली आणि आपल्याला आता कोबा करायचा आहे. तर कोबाची जेवढी हाईट असेल त्या हिशोबाने आपण ती लेवल अप करून घेतलेली आहेत. वर त्यांनी सिमेंटचे पत्रे यूज केले आहेत. सिमेंटचे पत्रे हे थंड राहतात उन्हाळ्यामध्ये आणि जी टेम्परेचर असतं ते एकदम शेडमध्ये ओके राहतं. त्याच्यामुळे तुम्ही सिमेंटचे पत्रे यूज करू शकता. ज्यांना नाही जमलं त्यांनी टीनचे पत्रे म्हणजे पत्रा जरी वापरला तरी चालेल, पण दरवाजा ठेवणार होतो. हा लांबलचक त्यांचा व्ह्यू आहे. ज्यावेळेस पक्षी मोठे होतील तर त्यांना आपण या बागेमध्ये सोडणार आहोत. पुढे बाग बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने. आता ही सगळी जागा आपण क्लीन करणार आहोत आणि मग पक्षी याच्यामध्ये बाहेर जेव्हा सोडू, त्यावेळेस मग वेस्टेज जे काही असेल, आता यांचं आंब्याची बाग आहे, नारळाची बाग आहे, तर आंब्याचं वेस्टेज म्हणा किंवा बाकीचं जे काही वेस्टेज असेल ते आपण बाहेर ओपन या फार्मिंगमध्ये टाकणार आहोत. इथे तुम्ही पालकही लावू शकता. पालक हा आयर्न कंटेंट असल्यामुळे एकदम उत्तम आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवगाही लावू शकता, पालक लावू शकता, मेथी घास लावू शकता. वरचा जो भाग आहे ना, इथून आपण अर्धा पडदा टाकून त्यांचं ब्रूडिंग सेशन करणार आहोत. जेणेकरून एवढे मोठं जे शेड आहे त्याची आपल्याला ब्रूडिंगची गरज नाहीये. आपल्याला छोट्याशा ह्याच्यामध्ये ब्रूडिंग सेशन एकदम बेस्ट राहील. एकदम सुंदर म्हणजे ज्यांना कोणाला ह्या अशा बागेंमध्ये जर काम करत असाल आणि तुम्ही जर असं शेड वगैरे जर केलं, तर कोंबड्यांचं जे काही खत आहे, ते खत सुद्धा तुम्हाला त्या तुमच्या बागेमध्ये ऑटोमॅटिकली होतं आणि तुमची जी बाग आहे ती ऑर्गॅनिकलीच त्याला खत भेटलं जातं. आता त्यांचं कोबा वगैरे सगळं करून झालंय. त्यांनी पडदे लावलेत, जाळी लावलेली आहे. एकदम शेड पूर्णपणे रेडी पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली कोबा वगैरेचं काम त्यांचं कंप्लीट झालंय. सगळीकडनं त्यांनी पडदे लावलेत. हवा आत येणार नाही याची दक्षता घेतली आहे. तुम्हाला जसं मगे मी सांगितलं होतं की आपण मध्ये पडदा लावणार आहे ब्रूडिंग सेक्शनसाठी. त्यांनी आत्ता आपल्याकडनं 1,500 क्वांटिटीमध्ये ब्लॅक ऑस्ट्रोलॉपची पिल्लं घेतलेली आहेत. पिल्लांची क्वालिटी एकदम उत्तम आहे. सगळीकडे ब्रूडिंग एकदम छान झालेलं आहे त्यांच्याकडनं. ते पहिल्यांदाच ह्या बिझनेसमध्ये आहे पोल्ट्री फार्मिंगच्या. एकदम उत्तम ब्रूडिंग, उत्तम शेड. तुम्ही बघू शकता पक्षी सगळे ॲक्टिव्ह आहेत. तुमचं जर शेड एकदम उत्तम असेल ना, तर तुमचं ब्रूडिंग उत्तम होतं आणि एकदा ब्रूडिंग आणि शेड हे दोन्ही उत्तम असेल ना, तर तुमचा जो बिझनेस आहे तो सक्सेस होतो.